शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा, समास 4. विवेक वैराग्य. व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, कोणतेही मोठे कार्य सिद्धीस नेण्यास विशिष्ट प्रकारची पात्रता लागते. आत्मज्ञान प्राप्त होण्यास विवेक आणि वैराग्य यांची नितांत आवश्यकता असते. माणूस चालण्यासाठी जसे 2 पाय वापरतो किंवा रथ भरधाव चालण्यास जशी 2 चाके लागतात, त्याचप्रमाणे साधकाची साधना समाधानकारकपणे चालण्यास विवेक आणि वैराग्य दोन्ही समतोलपणे अंगी असणे आवश्यक असते. एका वाचून एक वाया जाते आणि मग धड प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होते. आपले ध्येय कोणते, आपली साधना कोणती, प्रपंचाचे स्वरूप काय, जगाचा स्वभाव कसा, स्वरूपानुभवाची लक्षणे कोणती वगैरे प्रश्नांची अगदी स्पष्ट उत्तरे बुद्धीने आकलन करणे याचे नाव विवेक होय. आपल्या देहासकट सर्व दृश्यांची किंमत आत्मज्ञानापेक्षा कमी वाटणे, देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती क्षीण होणे, हवे नको पण शांत होणे, मनाने कोठेही कोणताही व कशातही गुंतून न राहणे यास वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या अभावी नुसता विवेक पांगळा होतो, तर विवेकाच्या अभावी नुसते वैराग्य दुराग्रही तर्क दुष्ट बनते. विवेक वैराग्याने माणूस आतून व बाहेरून मोकळा होतो. त्याच्या बोलण्या चालण्यात यात किंचित विरोध आढळत नाही. म्हणून उत्तम लोक त्यांचे जीवन बघून अचंबा करतात. उत्तम साधक एक प्रकारे परमार्थाचा प्रचारक असतो. त्यास भगवंता वाचून इतर वासना नसतात. त्यांच्या अंगी वैराग्य बांधलेले असते. त्याचा विवेक आणि धारणा दोन्ही वरच्या दर्जाचे असतात. तो मनापासून भजन करतो, रसाळ हरिकीर्तन करतो, निरूपणात स्वानुभवाचे बोल बोलतो. सारांश: उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, अनुभवाचे ब्रह्मज्ञान, आचारशीलता आणि परोपकार या गुणांनी संपन्न पुरुष पुष्कळ लोकांना परमार्थाच्या योग्य मार्गावर आणून सोडतो. श्रीराम: महद्भाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. आदळते आफळते, कष्टी होते होते होते. ऐकते देखते येते वैराग्य तेणे. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी. संसार सांडूनी देशधडी, होये तेणे. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला. दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट. सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले. अवघे व्यर्थची गेले दोहीकडे, ना प्रपंच ना परमार्थ. अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा काराग्रही अडकला, पुरुषार्थ सांगे. वैराग्य विण ज्ञान, तो व्यर्थची साभिमान. लोभ दंभे घोसळून कासावीस केला. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थामुळे थिंके. पराधिक देखो न सके स्वाभिमाने. हे एके विण एक, तेणे उगाच वाढे शोक. आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला. अंतर्बाह्य मोकळा झाला, निस्संग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसेची सवे क्रिया चाले. दीक्षा देखोनी चकित झाले, सुचिस्मंत. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची. येतने विवेक धारणेची सीमा नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान. प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासूनी. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. स्नान संध्या भगवत भजन, पुण्यमार्ग. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे काढी पिसे. शब्द ज्ञान येळलसे, आपणची वाटे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य, साधू जाणती. जीवनात सर्व दृष्टींनी यशस्वी होण्यास विवेक पाहिजे आणि त्याच बरोबर
वैराग्य पण पाहिजे. विवेका वाचून नुसते वैराग्य संकटात टाकते, तर वैराग्य वाचून नुसता विवेक पोकळ ठरतो. समजा एखाद्या माणसाला मोठे ऐश्वर्य लाभले, पण त्याचा भोग कसा घ्यावा हे माहीत नसेल तर ते वाया जाते. त्याचप्रमाणे एखाद्याला वैराग्य प्राप्त झाले, पण त्याच्या अंगी विवेक नसेल तर त्या वैराग्यातून आत्मज्ञान निर्माण होणार नाही. प्रपंचात आदळआपट, कष्ट व दुःख असतात. ते ऐकले आणि स्वतः पाहिले व अनुभवले म्हणजे माणसाला वैराग्य उत्पन्न होते. प्रपंचात अनेक प्रकारची ओढाताण होते, नाना तऱ्हेची संकटे येतात, निरनिराळ्या अडचणी सोसाव्या लागतात. या सगळ्यांनी माणूस त्रासून जातो आणि प्रपंच टाकून देशांतरास जातो. एखादा बरा झालेला रोगी ज्याप्रमाणे रोगाच्या तडाख्यातून सुटतो, त्याचप्रमाणे प्रपंचाला त्रासून देशांतराला गेलेला माणूस काळजी, दुःख व पराधीनता यांच्यापासून सुटतो. परंतु प्रपंच सोडून गेलेला हा माणूस स्वैराचारी, नष्ट, भ्रष्ट, चावट आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मोकाट बनू नये. विवेकाशिवाय जर वैराग्य धारण केले तर अविवेकामुळे माणूस संकटात पडतो आणि दोन्हीकडे त्याची फसगत होते. त्याला धड प्रपंच साधत नाही व धड परमार्थ साधत नाही. त्याचे सगळे जीवन वाया जाते. अविवेकामुळे असा अनर्थ घडून येतो. समजा एखादा माणूस खूप ज्ञान बोलतो, पण त्याच्या ज्ञानाला वैराग्याची पार्श्वभूमी नसेल तर ते ज्ञान व्यर्थ बडबड ठरते. तुरुंगात अडकलेल्या माणसाने मोठ्या पराक्रमाच्या गप्पा माराव्या तसे हे होते. वैराग्याचा पाया नसलेले ज्ञान उगाच खोटा अभिमान उत्पन्न करते. असा वैराग्यहीन ज्ञानवान माणूस लोभाने व दंभाने पछाडून कासावीस झालेला असतो. तो मोठा लोभी व ढोंगी असतो. एखाद्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था असते. कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकते. त्याचप्रमाणे हा ज्ञानवान लोभी स्वार्थापायी चरफडतो. अभिमानामुळे दुसऱ्याचा उत्कर्ष त्याला सहन होत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की विवेका वाचून वैराग्य आणि वैराग्य वाचून विवेक जर असेल तर उगाच दुःख वाढण्यास ते कारण घडते. आता विवेकासहित वैराग्य असेल तर ते कसे असते ते ऐकावे. ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य दोन्ही योग्य प्रमाणात विलसतात तो आत बाहेर मोकळा असतो. त्याच्या बोलण्यात चालण्यात सुसंगती असते. त्याचे जीवन पाहून लोक प्रभावित होतात. त्याचे स्वानुभवाचे बोल मोठाच परिणाम करतात. त्याच्यामुळे हजारो माणसे सन्मार्गास लागतात. विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो व वैराग्याने त्याची प्रपंचाची आसक्ती सुटते. विवेकयुक्त वैराग्यवान पुरुष अशा रीतीने आतून व बाहेरून मोकळा होतो, बंधनरहित होतो. तोच खरा निस्संग योगी होय. असा योगी जसे बोलतो तशीच कृती करून दाखवतो. त्याची जीवनपद्धती पाहून समाजामधील शुद्धाचरणी माणसे देखील चकित होतात. एकीकडे त्रैलोक्याची आसक्ती नाही असे धगधगीत वैराग्य त्याचपाशी असते, तर दुसरीकडे असीम प्रयत्न, अमर्याद विवेक आणि अचाट धारणा त्याच्या अंगी विलसतात. तालबद्ध, तानयुक्त, संगीतप्रधान असे हरिकीर्तन तो करतो. त्यात प्रेमाचा रस भरून टाकतो. त्याचप्रमाणे अगदी मनापासून खऱ्या आवडीने तो भगवंताचे प्रेमळ भजन करतो. त्याचे बोलणे ऐकणाऱ्या माणसाला ताबडतोब सन्मार्गास लावते. असा प्रबल विवेक त्याच्या अंतर्यामी प्रदीप्त होतो. तो बोलत असता त्याचे बोलणे स्वानुभवाच्या साहित्यास कधीही विरोध करत नाही. सन्मार्गाने जाण्यामध्ये लोकसमुदाय त्याला अनुसरू लागला म्हणजे त्याच्यावर ईश्वराची कृपा झाली असे ओळखावे. हे जरी खरे तरी प्रसंग कोणता आहे हे जाणता आले पाहिजे. कशाचीही आस नसलेले जळजळीत वैराग्य असावे. स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान असावे. स्नान संध्याशील असावे. भगवंताचे भजन असावे. पुण्यमार्गाने जात असावे. ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य यांची सुरेख जोड असते तो पुरुष असा असतो. नुसते वैराग्य दुराग्रही व वेडपट असते तर नुसते शब्दज्ञान ओशाळवाणे व कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य यांचा संगम होणे हेच अतिथोर भाग्य समजावे. रामदास स्वामी म्हणतात की जे खरे साधू असतात त्यांना हे बरोबर समजते. श्रीराम जय राम जय जय राम.